आईवडिलांनो, लहान मुलांना दाताची कीड होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. माहीत आहे का? चला जाणून घेऊया. मुख्य कारण म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे खूप चॉकलेट्स, नंतर बिस्किट्स आणि चिप्स याचा आपल्या रोजच्या जीवनात समावेश असणं. मुलं वारंवार ह्या गोष्टी खातात आणि त्या वेळेत क्लीन न होण्यामुळे दातांना कीड लागते. मग सगळे म्हणतात लहान मुलांची दात तर पडणारच आहे. मग त्याची कशाला एवढी काळजी घ्यायची? जर आपण दात वेळेत क्लीन नाही केले, त्याच्यावरची कीड काढली नाही, तर नवीन येणाऱ्या दातांना इजा होते. समजा जर आपण ते दात काढून टाकला, जो दुसरा दात म्हणजे परमनंट टूथ येण्याच्या आधी, तर काय होईल? आजूबाजूचे दात त्या दाताच्या जागेवर येऊन जातील आणि येणारा जो दात आहे तो त्याच्या जागेवर येणार नाही. मग आपल्याला त्याकरिता वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घ्यावं लागणार. जर आपल्याला ही कीड टाळायची असेल तर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? सर्वात आधी आपल्याला 2 टाइम्स ब्रश करावं लागणार. मी तर म्हणेल मॉनिटराइज ब्रशिंग करा. म्हणजे मुलं ब्रश करताना तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या की ते बरोबर करतात की नाही, बरोबर पद्धतीने करतात की नाही. लिमिट करा स्वीट्स, स्पेशली चिप्स किंवा बिस्किट्स. त्यानंतर जर तुम्हाला कीड आढळून आलीच, दातावर ब्लॅक स्पॉट दिसून आलाच, तर तुम्ही डेंटिस्टकडे व्हिजिट करा. अशाच अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.